वर्ष 2025. या धावपळीच्या शहरात सर्वच लोक आपापल्या कामात व्यस्त आहेत. याच शहरात एक साधं कुटुंब राहतं, ज्यामध्ये 16 वर्षांची अनन्या, तिची आई कविता, आजी राधा आणि मोठा भाऊ सुजित आहेत. कविता अंधश्रद्धांना महत्त्व देते, तर आजी राधा आधुनिक विचारांची आहे. सुजित डिजिटल दुनियेतच गुंतलेला असतो. एके दिवशी अनन्याला पहिल्यांदा मासिक पाळी आली. घाबरलेली आणि संभ्रमात पडलेली अनन्या विचार करते की आई, आजी आणि भाऊ यावर कसा प्रतिसाद देतील. तिच्या अनुभवाची गोष्ट आता तिच्या दृष्टीने समजून घेऊया. दीदी, हे काय आहे तुझ्या हातावरती? तू जा ना इथून, जा तुझं काम कर. तुला पाळी आली आहे का? हो आई. मग तू स्वयंपाकघरात काय करत होतीस? तुला काही कळत नाही का? आता मला सर्व काही शुद्ध करावं लागेल. काही कळत नाही आजकालच्या मुलींना. शहाण्या कुठल्या. काय झालं? काही नाही. काय विचार करते? आईला वाटतं की मी पिरियड्सच्या वेळेस अपवित्र आहे. तेच, माझीही आजी मला देवघरात जाऊ देत नाही. मलाही खूप वाईट वाटतं. पण का? हे पूर्णपणे नैसर्गिक आहे. चला जाऊया. हो, चला. आजी, मी तुला काही विचारू का? हो, विचार ना. काय का आजी, मासिक पाळी अशुद्ध का मानली जाते? ही जुनी समज आहे. पूर्वी मासिक पाळीच्या काळात महिलांना आराम दिला जात होता, पण ही गोष्ट वेळेनुसार बदलत गेली. पण आजी, एखाद्या नैसर्गिक गोष्टीची काय लाज वाटणे? हो, तो बरोबर आहे. काळ बदलत आहे आणि आपल्यालाही बदलण्याची गरज आहे. कदाचित जे मी करू शकले नाही ते तू तुझ्या आईला शिकवू शकशील. आई, तुला काही विचारू का? आता काय? बद्दल या अंधश्रद्धा का पाळता? बेटा, गोष्टी अशाच असतात. पण आजी तर बोलली, या हे विचार आता खूप जुने झाले आहेत. बरोबर आहे कविता, हे जुने मार्ग सोडून देण्याची वेळ आली आहे. अनन्या, कविता आणि राधा मंदिरात प्रवेश करता.
श्रद्धेचे अदृश्य असे बंधन तोडून अनन्या मंदिरात प्रवेश करते. कविताची नजर अनन्याकडे जाते. आपोआपच अनन्याची आजी राधाचे डोळे ओले होतात. आता अनन्याची आजी राधाच्या चेहऱ्यावर स्मित हसू दिसून येते. आता राधा मनातल्या मनात विचार करत असते की जी गोष्ट मी नाही समजावू शकली ती माझ्या नातींनी समजावली. बदलाची सुरुवात एका विचाराने होते. चला एकत्र पुढे जाऊया. कालावधी नैसर्गिक असता, लज्जास्पद नाही. चला हा कलंक संपवूया.